नमस्कार, मी डॉक्टर प्रभाकर सांगले, पाईल्स फिशर फिशुला विशेषज्ञ, गुदरोग तज्ज्ञ। आज आपण बोलणार आहोत एक अशा आजाराबद्दल जे खूप वेदनादायक आणि खूप त्रासदायक असते, पण लोक लाजेखातर बोलत नाही किंवा काही शर्मेखातर लोक बोलत नाही किंवा एक्सप्रेस करत नाही। तो आजार म्हणजे भगंदर, म्हणजेच फिशुला इन एनो। भगंदर म्हणजे काय? गुदद्वाराच्या आतमध्ये तयार होणारा एक टनेल, संडासाच्या जागेच्या आतून तो स्किनपर्यंत म्हणजे बाहेरच्या त्वचेपर्यंत असा एक टनेल तयार होतो। हा अस्वच्छ मार्ग असतो, याला आपण काय म्हणतो तर भगंदर किंवा फिशुला इन एनो असं याला आपण म्हणतो। यामध्ये वारंवार पू येणे, फोड येणे किंवा जखम होणे किंवा घाणस्राव वारंवार होणे ही लक्षणं ही मुख्यतः याच्यामध्ये दिसतात। सर्वसामान्यपणे लोक डॉक्टरांकडे गेल्यानंतर अँटीबायोटिक्स किंवा पेन किलर वेदनाशामक औषधं देतात। अँटीबायोटिक्सने तात्पुरता हा रोग किंवा आजार थोडासा बरा होतो, पण पुन्हा थोड्या दिवसानंतर पुन्हा हा आजार उद्भवतो किंवा गंभीर स्वरूपाने उद्भवतो। याचं कारण म्हणजे काय? भगंदरमध्ये जो झालेला जो टनेल आहे किंवा जो मार्ग आहे, अस्वच्छ मार्ग, तो पूर्णपणे कम्प्लिटली नाही झालेला असतो। त्यामुळे वर ते भगंदरचं जरी जखम बरी झाली किंवा बाहेरचा स्राव किंवा पू कमी झाला तरी थोड्या दिवसानंतर हा पुन्हा किंवा वारंवार होत राहतो। यासाठी आयुर्वेदामध्ये अत्यंत प्रभावी व रामबाण उपाय सांगितला आहे, तो म्हणजे क्षारसूत्र। क्षारसूत्र म्हणजे काय असतो? एक असा धागा असतो ज्याच्यावर 21 प्रकारच्या औषधी वनस्पतींनी लावलेला क्षार असतो। तो क्षार औषधी वनस्पतींचा असल्यामुळे भगंदरमध्ये पूर्णतः नाहीसा करण्यासाठी हा महत्त्वाचा असतो। क्षारसूत्राचा जो धागा असतो तो रोज जो अस्वच्छ ट्रॅक झालेला असतो, अस्वच्छ घाण काढून तिथला ट्रॅक जो पूर्णतः स्वच्छ किंवा निरोगी त्वचा बनवतो आणि याच्यामध्ये 4 दिवस तो कटिंग आणि 3 दिवस हिलिंग या पद्धतीने तो कम्प्लिटली ट्रॅक नाहीसा करतो आणि याप्रमाणे पूर्ण तुमचा जो भगंदर आहे तो मुळापासून कम्प्लिटली नाहीसा होतो। क्षारसूत्र उपचाराचे फायदे कोणते? शस्त्रक्रियेशिवाय क्षारसूत्र ही चिकित्सा केली जाते, त्यामुळे पॅरासर्जिकल ही टेक्निक आहे। सेकंड आहे हॉस्पिटल स्टे याच्यामध्ये अत्यंत कमी असतो किंवा ओपीडी बेसिसलाही हे बऱ्याच वेळेला आपल्याला क्षारसूत्र करता येतं। सर्वात महत्त्वाचं तिसरं आहे हॉस्पिटलमध्ये फारसा वेळ लागत नाही, रुग्ण दररोजच्या आयुष्यामध्ये म्हणजे डेली लाईफमध्ये लवकर परतू शकतो। आणि सर्वात आणि अत्यंत महत्त्वाचा, फिशुला हा बऱ्याच सर्व टेक्निकनी केल्यानंतर पण ऑपरेशन फेल्युअर होण्याची किंवा 3-3, 4-4 वेळा होण्याची शक्यता असते, तर सर्वात कमी प्रमाणामध्ये किंवा पुन्हा उद्भवण्यासाठी क्षारसूत्र हे अत्यंत प्रभावी किंवा रामबाण उपाय आहे। मित्रांनो, भगंदर हा लाजेचा विषय नाही आहे। लवकर निदान करून तुम्ही त्याचा जर योग्य उपचार किंवा क्षारसूत्र पद्धतीने जरी उपचार घेतले तर हा आजार तुमचा पूर्णतः म्हणजे 100% नाहीसा होऊ शकतो। आयुर्वेदात क्षारसूत्र हे अत्यंत अचूक आणि प्रभावी ही अशी ट्रीटमेंट आहे। जर तुम्हाला वारंवार फोड येणे, पू येणे किंवा घाणस्राव येणे किंवा तिथे घाण वास येणे यासारखी लक्षणं जर तुम्हाला वारंवार होत असतील तर तुम्ही नक्कीच पाईल्स फिशर फिशुला विशेषज्ञांना किंवा प्रोक्टोलॉजिस्टला नक्कीच भेटा आणि या संबंधीचे उपचार करून घ्या, जेणेकरून तुमचा जो आजार आहे तो पूर्णपणे बरा होईल। क्षारसूत्र हे अत्यंत प्रभावी, अचूक आणि कमीत कमी वेदनादायी प्रोसिजर आहे। याच्यासाठी अजून काही माहिती किंवा अजून काही तुम्हाला ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क साधा। या संपर्क साधण्यासाठी आम्ही खाली अपॉइंटमेंटसाठी तुम्हाला नंबर देत आहोत। जर याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता।